मला पण कधी 5 मिनिट काय समजे ना. नाव माझा ॲड्रेस माझा पण OTP नंबर माझ्या फोनवर नाही. ते मंडळी कसे आहात. तर आता माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि आता महादेवाला चाललोय कारण आज सोमवार आहे. लाल फुलं काढा की. पांढरी किती मिळाली अनंताची? थोडीशी बाहेरची कामं पण आहेत, ती काय काय करणार आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आजच्या व्लॉगला इथूनच सुरुवात करूया. जर व्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा. ते जरा बेनायला पाहिजे झाड ते दोनचा आडव्या उद्या फांद्या पडल्यात. चार्लीला बाहेर काढायला पाहिजे. वर आहे, वर गेलाय. मी बेडरूम बंद केल्या म्हणून वर गेलाय. पहिला स्टॉप तर आमचा पेट्रोल भरण्यासाठी थांबलाय. ऊन कसलं लागते माहिती आहे काय? जबरदस्त. चांगलीच लाईन आहे वाटतं पेट्रोल भरायला. दादा लवकर. काय करायला? हा हा पाणी विकायला गाडीत ठेवताय. भारी आयडिया लागते. लग्नाला यायला लागते नाही. हा 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 काल खंड्याच्या राऊंडला सगळं चालतंय. हाय बरं. हाय बघा निवांत. होय होय आहे. काय निघाला? काय नाही, महादेवाला जाऊन येतो. तिथनं सरवड्याला जरा जायचंय आपल्या गावातल्या. नाही आता जरा दुसरी काम आहेत. तसं तर पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या म्हणाय गेले ना, ऊस आणि भात ही दोनच पिकं जास्त प्रमाणात घेतली जातात. आणि आमच्याकडे कसं साखर कारखाने पण भरपूर आहे आणि ऊसाला कसं कष्ट पण कमी पडतात आणि आमच्याकडे कसं दर वगैरे पण असतो आणि त्याचं उत्पन्न पण जास्त भेटते. म्हणजे कसं दुसरी जी पिकं लावून त्याचं उत्पन्न आणि ऊसाचं उत्पन्न म्हटलं ना, ऊसाचं जास्त भेटते. त्यामुळे ऊस शक्यतो जास्त प्रमाणात केला जातो. त्यानंतर इथं आमच्या गावात महादेवाचं मंदिर आहे, तिथं आलेलो. कारण प्रत्येक सोमवारी मी इकडे येते. कधीतरी चुकून राहिलं तरच, नाही तर प्रत्येक सोमवारी ह्या मंदिरात मी असते. तर दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलो. त्यानंतर एका ठिकाणी ब्लाऊज शिवायला टाकली होती, ती झाली की बघायला गेलो तर ते काय काम झालं नाही. त्यानंतर थोडीशी खरेदी होती, ती केली. गाडीवरून उतरून बॅग घेऊन पुढे आला तर पण मागून आवाज आला, मॅडम तुमचं पार्सल आलं आहे. म्हटलं मागे बघितलं गेले तर मग त्यांनी माझं नाव विचारलं, हे तुमचं नाव काय? म्हटलं हां. मग त्यांनी ॲड्रेस पण विचारला तर म्हटलं हां. तर म्हटले तुमचं पार्सल आलं आहे, पेमेंट झालेलं आहे, OTP येईल का बघा. मला पण आश्चर्य कळेना, कारण मी जरी पार्सल ऑनलाईन काय मागवलं असेल ना तर कॅश ऑन डिलिव्हरीच मागवते आणि असं पेमेंट कधी ऑनलाईन करत नाही मी. मुळात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मी मागवलेलं पण नव्हतं काही.
तर मी त्यांना हे सांगितलं पण, कारण मी मागवलेलं नाही आणि जरी मी मागवलं तर मी कॅश ऑन डिलिव्हरीच करते आणि महत्त्वाचं म्हणजे मी मागवलेलंच नाही आहे. तर ते म्हटले बघा तुमच्या मोबाईलवर OTP येतो आहे काय, बघितलं तर नाही. मग नवरोबाच्या मोबाईलवर येतं का बघितलं, त्यांचं असेल म्हणाले. मग त्यांना विचारलं तुम्ही काय मागवलं सा, तर नाही म्हणाले. म्हटलं OTP येतो काय बघा, तर त्यांना पण आला नाही. मग कनी 5 मिनिट काय समजेना. मग म्हटलं कुठला नंबर आहे जरा सांगा कुठून, म्हणजे तर ते म्हटले की आम्हाला नंबर दिसत नाही कुरिअरवाल्यांना. मग त्यांनी परत त्यांनी रिंग केली. मग ते म्हणाले हे गाणं रिंगटोन ओळखीचं आहे काय, म्हटलं नाही मला पण काय ओळखेना आणि नंबर नसल्यामुळे मला पण काय कळेना. तर म्हटलं माझी मैत्रीण आहे, तर म्हटलं ती कधी कधी माझं कसं रोडवर घर असल्यामुळं कधी इथं पटकन कुरिअर येते म्हणून पहिलं कशी ती माझा ॲड्रेस द्यायचा. म्हटलं त्यांनी काय मागवलं का काय असं मला वाटलं. मी म्हटलं पण तिचा पण काय मला सकाळपासून म्हणजे मेसेज वगैरे असं काहीच आलं नाही. मग म्हणजे यायचं असतं तर ती अगोदर सांगते की येणार आहे पार्सल आणि घ्या म्हणून, तर असं पण काही झालं नाही. मग तो म्हटलं असू दे, मी कुरिअरवाल्यांना त्या म्हटलं ठीक आहे ठेवून द्या, म्हटलं कुणाचं असेल ते घेऊन जातील म्हटलं. तर ते म्हटले नाही OTP लागते त्याला, आणि ज्या व्यक्तीनं मागवलेलं ना त्या नंबरवर फोन केला तर ते उचलत पण नव्हती व्यक्ती. कुरिअरवाले म्हटले की OTP आल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. म्हटलं ठीक आहे, मग आता काय पर्यायच नाही. मग ते गेलेत. पण मलाच काय समजेना, कारण मी एक तर मागवलेलं नाही आणि म्हटलं इथला एकच माझी मैत्रीण, तिला माझा ॲड्रेस माहिती आहे आणि ती कधी कधी माझा ॲड्रेस देते इथं. तिचं काय ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल, काही मागवलं असेल, पण तिनं पण काय अजून सांगितलेलं नाही की म्हणजे तिनं काय मागवलं येणार आहे पार्सल, असं पण काय नाही. मग मला पण काय समजेना झालं. आता बघूया, तर आता कुरिअरवाला सांगून गेला जर आला OTP तर परत हे करतो म्हणून सांगून गेला. बघा आता काय माहिती, नाव माझा ॲड्रेस माझा पण OTP नंबर माझ्या फोनवर नाही, ते कोणी मागवलं हे पण मला माहिती नाही. हे बघा ह्या पोरीनं मागवलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट वाचला तर तुम्हाला समजेल, झूम करून वाचा म्हणजे समजेल. मी तिला सगळी मग सकाळपासूनची हिस्ट्री सांगितली आहे. ती कुरिअरवाला येऊन गेल्यानंतर या पोरीचा मेसेज आला. खरा स्कॅम तर इथून पुढे झाला आहे. हे तुम्हाला दाखवते, व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल माझ्यासोबत काय काय केलं. ते दिदी म्हणाली आलं की उघडून बघा, खराब आला असेल तर रिटर्न द्यायला. काय तिला फोन करून काय ड्रायफ्रूट तिने ड्रायफ्रूट कशाला मागवलं असेल सुरुवात फोन लावल्या दिदीला. हॅलो अगं ड्रायफ्रूट कशाला मागवला, अजून परत सुरुवात करणार आहे व्लॉगला. हो केला ग आत्ता, ते गॅरेजमध्ये का नाही ठेवून गेलेले मला माहीतच नाही. आता यांनी शेताकडनं आल्यावर का नाही म्हटले ते ठेवून गेले. आता काय ते मला कशाला गिफ्ट काय पोरगी, मी म्हणायला लागले का नाही खराब लागलं म्हटलं आणि लगेच म्हटलं तू आता येऊन कधी उघडणार म्हणालेच. मी म्हटलं तर उघडून बघायचं नाही तरी काय पोरगी असशील, माझ्यासाठी पाठवलंय. काका म्हणाले कशाला टाकलास, शानीच आहे. हा छान आहे खरं. काय ते हाय हाय असा भरगस्त आहे वजनाला वगैरे. आता हे करून बघ काय ते हां 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 छान आहे छान आहे. तर कशाला बाई किती बसले असेल, महाग असेल हा ग, कारण जड आहे ना हा. थँक्यू थँक्यू. असं करायचं नाही बघा, एवढा खर्च करायचा नाही कधी झालं. छान आहे उपयोगाचं. जेवण हो असं दे, जेवण झालं.
माझ्या पोटाला लेक नाही, याची उणीव याची कमी माझ्या ह्या लेकी मला कधी भासूच देत नाही, जाणवूच देत नाहीत. आज माझ्या मोठ्या लेकीनं कसं स्कॅम केला माझ्या बाबतीत, कसं सरप्राईज केलं आणि कसं गंडवलं बघितलं. मला सगळ्यात शेवटी तिला फोन केल्यानंतर समजलं की तिनं मदर्स डेला हे मला गिफ्ट म्हणून ड्रायपॉट पाठवलेलं आहे. मी असंच कुठेतरी मोबाईल ठेवून शूट करत असते ह्यासाठी. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.